माननीय सर इथं आलेले आहेत, यावरनं आपण किती या गोष्टीला सिरियस घ्यायचं आहे याचा एक अंदाज घ्या. अध्यक्ष मॅडम असतील, त्यांनी आपल्याला जवळपास सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला करायच्या आहेत. परंतु जर ह्या गोष्टी परीक्षा घ्यायच्या असेल तर याच्या पुढे अशी घटना घडली तर मग लक्षात ठेवा, मी कोणालाही वेगळ्या भाषेत सांगत नाहीये. जी वास्तव परिस्थिती आहे त्या वाहणारा प्रत्येक मुलगा हा आपला मुलगा आहे. त्या वेळेपुरता याची सगळ्यांनी याबाबत दखल घ्यायला पाहिजे, याबाबत त्यांनी ती काळजी घ्यायला पाहिजे. जेव्हा मुलगा घरातून शाळेत येण्यासाठी निघतो तेव्हा त्या स्कूल बसमध्ये किंवा त्या वाहनामध्ये स्कूल बस अटेंडंट आहे का, विद्यार्थी अटेंडंट आहे का, हे खाजगी बसेस ज्या आहेत, खाजगी रिक्षा असतील, यांना यापुढं आपल्याला अटेंड करायचं. मग तुम्ही म्हणाल की ते परस्पर येतात, तर तसं जमणार नाही. त्यामुळे रिक्षामध्ये रिक्षाची कॅपॅसिटी असते 7 लोकांची, 7 विद्यार्थ्यांची. शिक्षण आधारीकरणाचा प्रकार नाहीये. आपण जे बोलतोय त्या शिक्षणामुळे म्हणतोय ना, त्या मुलावर चांगले संस्कार झाले पाहिजे. 7वी पर्यंत शिक्षण हे आनंददायी शिक्षण असतं आणि त्यातून असे कोंबून त्यांच्या एका बॅगा एका ठिकाणी टाकायच्या आणि सगळ्या पोरांना कोंबायचं. हा प्रश्न तुमचा नाही असं तुम्हाला जर वाटत असेल तर यापुढे ह्या गोष्टी खपून घेतल्या जाणार नाही. हा प्रश्न तुमच्याशी निगडीत आहे आणि तो तुम्हाला गृहीत धरावा लागणार आहे. त्यामुळं त्या सर, शाळेला जे प्रकार घडतात त्या संदर्भात एक चांगली कामगिरी म्हणजे चांगला उपक्रम दाखवला. काय नमस्कार. आज इथे बदलापूर ईस्ट आणि वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या 120 स्कूल आहेत त्यांचे सर्व प्रिन्सिपल आहेत, त्यांची आपण आज या ठिकाणी मीटिंग घेतली होती. यामध्ये जे 2 गुन्हे यापूर्वी घडले होते त्या अनुषंगाने ज्या मोठ्या परिवहन व्यवस्थेमध्ये ज्या लहान मुलांची जी वाहतूक होते त्यामध्ये होत्या, तर त्यात आपण काय उपाययोजना करू शकतो आणि जी परिवहन विभागाने जारी केलेली SOP आहे ती SOP सर्व प्रिन्सिपलला सांगून त्या अनुषंगाने पुढची कारवाई करून घेणं नियोजित होतं. तर ते सर्व प्रिन्सिपल्सला आपण इथे सांगितलेलं आहे आणि त्यांना सर्व सूचना ज्या आहेत स्कूल व्हॅन आणि जी विद्यार्थ्यांची वाहतूक आहे त्या वाहतुकीच्या सूचना ज्या आहेत त्या आम्ही इथे दिलेल्या आहेत. सोबत माननीय नगराध्यक्ष मॅडम होत्या, उपनगराध्यक्ष मॅडम होत्या, आमचे ACP आणि दोन्ही पोलीस स्टेशनचे इन्चार्ज, ट्रॅफिक विभाग आणि गट शिक्षणाधिकारी जे आहेत ते हजर होते. धन्यवाद.